हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार, 2 मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली। मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची उत्सुकता। हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली। 6 ऐवजी आता 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा, तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशेल फेटाळली। मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, ठाकरेंचा टोला, तर दादा भुसे रिकाम्या हाती परतले। हिंदी सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या एकाधिकारशाहीला हाणून पाडणार, ठाकरेंचा इशारा। पहिली ते 10वी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातच स्वीकारला। उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा, तर हिंदी सक्ती नसल्याचं फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट। टीकाकारांच्या बापाला मोदींनीच 6000 दिले। आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। अंगावरचे कपडे, बूट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच मिळाल्याचं वक्तव्य। विरोधकांकडून हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांनी उपटले कान। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार, अजित पवारांच्या अर्थ खात्याची अहवालातून भीती। मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडणार असल्याची माहिती। माणसाची वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ। भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा, नंतर चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन। विदर्भात अनेक भागात पूरस्थिती। वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान। संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पादुकांचं स्नान। पालखी लोणंदमध्ये दाखल होणार, तर संत नामदेव महाराजांची पालखी अंबाजोगाईत मुक्कामी। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल। पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या अंतराळ केंद्रात जाणारे पहिले भारतीय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।